सर्वांना नमस्कार. बंधू भगिनींनो, नुकतंच तुळशीचं लग्न तुम्ही सर्वांनी मोठ्या धुमधडाक्यात लावलं असेल. हल्ली त्याबाबत जास्त पालन केले जात नाही, परंतु पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार, परंपरेनुसार तुळशीचे लग्न लागल्यानंतरच समाजातील लग्नाळू उपवर मुलामुलींच्या लग्नाचे मुहूर्त काढले जायचे आणि त्यानुसार विवाह सोहळे पार पाडले जायचे. तोरणदारी म्हणजे ज्या घरात लग्न आहे त्या घरी मंगलमय आनंदमय कार्याप्रसंगी सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी जागरण गोंधळ घातला जायचा. मराठी संस्कृतीमध्ये लोककलेची एक महान परंपरा आहे. त्यातीलच एक कला प्रकार म्हणजे जागरण गोंधळ. मंगल कार्याप्रसंगी देवी देवतांची उपासना केली जाते आणि मंगल कार्य निर्विघ्न पार पडण्याचे आशीर्वाद देवी देवतांकडे मागितले जातात. नव्याने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केलेल्या जोडप्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान भरभराट येण्यासाठी कुलस्वामी खंडेरायाचे जागरण केले जाते. देवी अंबाबाईचा गोंधळ घातला जातो. ही झाली आपली संस्कृती. आता मागील काही काळामध्ये भारतात, खास करून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये घडलेल्या काही घटना आठवा. मध्य प्रदेश येथील इंदूर येथील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे नव्याने विवाहबद्ध झालेले जोडपे मधुचंद्रासाठी ईशान्य भारतात मेघालय येथे जातात आणि ती नववधू आपल्या प्रियकराच्या साथीने त्या नवविवाहित पतीला मेघालयातील निसर्गरम्य झाडीमध्ये कायमचे रममाण करून टाकते. त्याही आधी दुबईमध्ये राहणारा पती भारतात आल्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीला मारले आणि त्याचे शव 2 भागात विभागून सुटकेसमध्ये भरले आणि कुठेतरी फेकून दिले. एका 44 वर्षीय मायादेवी नावाच्या महिलेने आपल्या अनिल यादव नावाच्या प्रियकराच्या मदतीने 62 वर्षीय देवेंद्र कुमार नावाच्या एका एक्स आर्मी ऑफिसर असलेल्या पतीला मारून त्याचे शरीर 6 भागात कापले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. याही पूर्वी मार्च 2025 माजी मर्चंट नेव्ही ऑफिसरला त्याच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराने मारून ड्रममध्ये भरले होते आणि त्या ड्रमला सिमेंटने बंद केले होते. वरील सुन्न करणाऱ्या घटना आठवण्यामागचे कारण म्हणजे नुकताच शुक्रवारी 14 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट गोंधळ. अर्थात मी केवळ संदर्भासाठी वरील दुर्घटनांचा उल्लेख केला. वर उल्लेखलेल्या दुर्घटना आणि चित्रपट, त्याची कथा, त्याचं कथानक याचा दूरपर्यंत कुठलाही संबंध नाही. एका रात्रीत घडणारी ही कथा आहे. आपली लोककला गोंधळचा उत्तम जागर या चित्रपटात करण्यात आला. चित्रपटाची सुरुवात आजा नातवाच्या संभाषणाने होते. गोंधळ का घालतात हा नातवाचा आजोबांना साधा सरळ प्रश्न आणि आजोबा त्याला गोंधळाचा अर्थ, त्याचे महत्त्व, त्यामागची परंपरा, त्याचे सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगतात आणि वेगवेगळी वळणे घेत रहस्य उलगडत हळूहळू कथा पुढे सरकते. सुमन आणि आनंदराव यांचे नुकतेच लग्न झालेले आहे आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्य सुख समाधानी होण्यासाठी गोंधळ घातला जात आहे आणि येथे येतो सुमनचा भूतकाळ. याआधी सुमनचे पाटलाचा मुलगा सर्जेराव याच्याशी लग्न होणार होते, परंतु बेसुमार हुंड्याच्या मागणीमुळे त्यांचे लग्न काही होत नाही. आता आनंदराव सुमनच्या लग्नाचा गोंधळ चालू असताना सुमन सर्जेरावाला फूस लावून आनंदरावाची हत्या करण्यास प्रवृत्त करते. असे करण्यामागे तिचा एक वेगळा डाव असतो. तिचा डाव यशस्वी होतो का? सर्जेराव आनंदरावाचा खून करतो का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नक्की पहा संतोष डावकर लिखित व दिग्दर्शित प्रथमच चित्रपटात भूमिका साकारणारी इशिता देशमुख म्हणजेच सुमन, योगेश सोनीने साकारलेला शांत व संयमी आनंदराव, नवविवाहिता सुमनवर प्रेम करणारा निषाद भोईरचा सर्जेराव
आणि इतर पूरक कलाकारांच्या पूरक भूमिका असलेला गोंधळ हा मराठी चित्रपट. संगीतकाराचे नाव घेतल्याशिवाय गोंधळ पूर्ण होणार नाही. कथेला पारंपरिक गोंधळी गाण्याचा उत्तम साज चढवला आहे. त्यासाठी पद्मविभूषण इलयाराजा यांची कामगिरी मोलाची ठरली आहे. जाता जाता आपली नेहमीची आणि आपुलकीची विनंती, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.